स्वागत आहे आपलं सातारी फिरस्ते या आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये. तर आज बेंदूर आहे, म्हणजेच महाराष्ट्रीयन बेंदूर बैल पोळा. तर त्याची तयारी करायची चाललेली आहे. बैलांना तयार वगैरे करायचं चाललेलं आहे. हे बघू शकता, साहित्य वगैरे सगळं इथं आहे. इकडे बैलांच्या शिंगांना कलर द्यायचं चाललेलं आहे. बैल आपण धुवून वगैरे आता घेतलेले आहेत. आता कलर करतोय आपण, त्यांना तयार करणार आहे. तर याचं नाव श्याम आहे, याचं नाव माणिक आहे आणि हे ओमकार शेट यांना तयार करतायत. संकेत पण आलाय. हा समीर भैया मुलानी यांचा सुंदर आहे. याला पण मस्त असं तयार केलेलं आहे. हे बघा उड्या मारतोय, मस्त असा तयार केलेला आहे याला. इथं बैलांचं पूजन करायचं चाललेलं आहे आणि हे पूजन झालं की इथून बैलांची मिरवणूक निघणार गावाच्या चौकामधून ते गावच्या मंदिरापर्यंत. आणि मंदिरात दर्शन घेतलं की मग तिथून त्या बैलांचा घरचा परतीचा प्रवास चालू होणार. हे ओमकारचे बैल आहेत, श्याम आणि माणिक. त्यांना ओमकार गुलाल लावतोय. या बैलांसोबत आपण आलेलो आहे गावामध्ये. तर या बैलांना घेऊन आपल्याला मंदिरात जायचं. तर मिरवणूक निघालेली आहे. आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पारंपरिक वाद्यासह अशी आमच्या निलम गावामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते. तिथून या बैलांना मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन जात आहेत आता. तर आता पुढे जाऊन हे बैल थोडा वेळ चौकामध्ये उभे करणार आणि मग तिथून पुढे परत मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन जाणार. ते असे 5 ते 10 मिनिटं बैल गावच्या चौकामध्ये उभे केले जातात. त्यानंतर तिथून पुढे मंदिरात दर्शनासाठी घेऊन जातात. मंदिरात आल्यानंतर बैल असे मंदिरात दरवाजातून आत घेऊन जातात आणि मंदिराची पूर्ण प्रदक्षिणा करून या बैलांना देवाचा अंगारा वगैरे लावून मग परत मंदिराच्या बाहेर आणले जाते आणि त्यानंतर बैल आपापल्या घराकडे प्रस्थान करतात. हे प्रदक्षिणा झाल्यानंतर बैलांना अशा प्रकारे देवाचा गुलाल आणि अंगारा लावला जातो. हे बैल सगळे आता प्रदक्षिणा करून आलेले आहेत मंदिराचे. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे बैलांना देवाचा अंगारा लावला जातो. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, कारण आपल्या चॅनलवर असेच सुंदर सुंदर व्हिडिओ येत असतात. तर चला भेटू अशाच एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये.